रामकृष्ण हरी नर्मदे हार. हे कबीरेश्वर महादेव भगवान कबीर धाम आहे. खूप छान अशा प्रकारे या आज 24 डिसेंबर खूप छान सगळ्यांचे दर्शन झालेले. आजचा आमचा नर्मदा परिक्रमा पायी 33वा दिवस. आज आमचं या ठिकाणी प्रस्थान होते. सकाळचे 5:45 ते 6 वाजलेले. खूप गुलाबी थंडी आहे. आज दुपार भोजन तिलकवाडा, संध्याकाळी मुक्काम गरुडेश्वर टेंबे महाराज समाधी, तिथं दत्त मंदिर आहे. खूप छान आश्रम आहे. संध्याकाळी मुक्काम आहे तिथं. आजचं अंतर लगभग 28 किलोमीटर आहे आणि दिवसभराचा प्रवासामध्ये बघा तिलकवाड्याला दुपार भोजन आहे. तिथं बी हनुमान मंदिर आहे. आज आता प्रस्थान होते. बघा खूप छान अशा प्रकारे या गुजरातमध्ये खूप छान असे आश्रम आहे. कुबेर भंडार खूप छान अशा प्रकारे व्यवस्था आली. बघा सगळं आमचा चलो मच्छिंदर ग्रुपनं चाललेलं आहे. सगळे अशा प्रकारे आनंदाची वाटे, सुखाची वाटे. खूप नर्मदा मैया आमची काळजी घेते. हर हर नर्मदे हर. हे 12 ज्योतिर्लिंग बघा. हर हर नर्मदे. 12 ज्योतिर्लिंग, कुबेर भंडार, कुबेरेश्वर महादेव भगवान, श्री गणेशा, कुबेरेश्वर कुबेरेश्वर महादेव. रामकृष्ण हरी. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना कुबेर पासून अवघ्या 500 फुटावर चालू बघा मारेवा आश्रम आहे. कर्नाली गाव आहे. कुबेर भंडार कुबेर धाम आहे. या ठिकाणी नाश्त्याच्या खूप अशी उत्तम सोय आहे. बघा हे दादा सेवा करतात. बघा नर्मदे हार नर्मदे हार. बघा सकाळचे 6:15 वाजलेले. खूप अंधार आहे परंतु बघा एवढं पहाटे सुद्धा हे नाश्ता चहा घेऊन हे आश्रम सेवा करतात परिक्रमावासियांची. खूप छान अशा प्रकारे आज चहा नाश्ता घेऊन आता पुढे प्रस्थान करतो आम्ही. आजचा 33वा दिवस आणि आता बघा वाटेत ही नदी लागलेली आहे. या नदीचं नाव आहे अश्विन. बघा अश्विन नदी नर्मदा संगम आहे. बघा इथं खूप छान पाणी आहे. इथं आम्ही सकाळपासून 12 किलोमीटर आलेलो आहे. बघा अशा नद्या नर्मदा मायाला येऊन मिळतात. खूप छान असे पाणी आहे. बघा हर हर नर्मदे हर. ही जवळजवळ 16वी नदी आहे. काल ओरसंग नदी लागली होती कुबेरधाममध्ये. बघा या माता मावल्या आहेत. खूप असा या संगमाचा आनंद घेत आहेत. पुढं नर्मदा संगम आहे हा अश्विन नदीचा. हर हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा हा आमचा ग्रुप आहे. सगळं नारायण सर आहे, जाधव बाबा आहे. बघा हे पाणी. बघा या अशा संगमांचा सुद्धा दर्शन नर्मदा परिक्रमा पायीमध्ये होते. म्हणून नर्मदा परिक्रमा पायी करायची असते. आपण म्हणतो नर्मदा परिक्रमा का पायी करायची. या संगमाचं दर्शन होते. महाराज संगमामध्ये खूप पुण्य आहे, खूप मोठा लाभ आहे. आणि नर्मदा मातेची जी धार आहे ती कधी तुटत नाही. कल्पच्या कल्प गेलेत परंतु अजून धार तुटले नाही. का ते अशा नद्यांचे संगम आहे नर्मदाला. म्हणून तिचं पाणी काय आहे, अमृत आहे. तिचं पाणी स्वच्छ. आपण म्हणतो नर्मदा मायाचं पाणी का स्वच्छ आहे, त्याचं हेच उत्तर आहे का नर्मदा मायाला अनेक अशा नद्या येऊन मिळतात. किती डॅम झाले असेल, किती पाणी अडवलं असेल परंतु नर्मदा मायाची धार आतापर्यंत तुटले नाही. कल्पचे कल्प गेले. म्हणून नर्मदा मायाचे पाणी स्वच्छ आहे, पाणी अमृत आहे. जे आपले बघा म्हणतो आपण दादा गुरु नर्मदा माया पाण्याची परिक्रमा करतात. दादा गुरु बघा 4 महिने ते निकळ पाण्यावर राहतात. म्हणजे पाणी काय आहे, अमृत आहे. हा मी तुम्हाला संदेश मुद्दाम देऊन राहिलो आहे. नर्मदेचं पाणी काय आहे, अमृत आहे. हर हर नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दुपार भोजन इथं मारुतीधाम तिलकवाडा आहे. हा आपण तालुका आहे. बघा सीताराम नक्षत्र आहे. खूप असा छान आश्रम आहे नर्मदा माया तटावर. बघा तिकडून नर्मदा माया उत्तर वाहिनी आहे. मला दाखवतो. बघा तिकडून नर्मदा माया उत्तर वाहिनी आहे. बघा दिसते का तुम्हाला उत्तर वाहिनी. आणि इकडे आता ही पश्चिम वाहिनी. बघा खूप छान हो नर्मदा माया तटावर हा संगम आहे. पुढे तुम्हाला मी संगमाचा व्हिडिओ दाखवणार आहे. बघा हा एक खूप छान संगम आहे. इथं परत हा नर्मदा मायाला आलेला हा संगम आहे. या संगमावर हा वसलेला मारुतीधाम नक्षत्र आहे. तिलकवाडा हा आश्रम. हर हर नर्मदे हर. या संगमावरचे सगळे दुपारचं भोजन, संध्याकाळचं निवास, आश्रम, संध्याकाळचा मुक्काम जरी असला तरी आमचा संगमावर राहणार किंवा तीर्थ राहणार, देव राहणार. आज टेंबे महाराज समाधी तिथं त्यांच्या पादुकांचं संध्याकाळ दर्शन होणार आहे. असं छान असे तीर्थ आहे. बघा हा संगम आहे. संध्याकाळी जे गरुडेश्वर आहे तिथं टेंबे महाराज समाधी, दत्त मंदिर आहे. इथं पण संगम आहे छान नदीचा. हा नर्मदा मैया तिकडून उत्तर वाहिनी, इकडून पूर्व पश्चिम वाहिनी झालेली. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आज दुसरी नदी लागली. बघा या नदीचं नाव आहे मेढ. नर्मदा मेढ नदी संगम आहे. 17वी नदी. बघा आज 2 नद्यांचा संगम लागला. सकाळी ती अश्विनी नदी
आणि आता दुपारचे 2 वाजलेले. हे मेड नदी संगम आहे. खूप असे छान छान संगम आहे. आणि बघा पुढं पहा नर्मदा मैया उत्तर वाहिनी बघा. उत्तर वाहिनी नर्मदा आहे. 2 वाजलेले. ऊन पण भरपूर आहे आणि थंडी पण भरपूर आहे. काय नाही आता आजचं अंतर जास्त आहे. सकाळी 18 झालं, आता परत 15 आणि 18 आणि 15 जवळजवळ किती 33 किलोमीटर. आज कुबेर भंडार ते गरुडेश्वर टेंबे महाराज समाधी दत्त मंदिर आहे. खूप छान विश्रांती संध्याकाळी. आणि एक संत महात्म्याचं दर्शन होणार आहे टेंबे बाबांचं, टेंबे महाराजांचं. ते समाधी आहे, दत्तधाम आहे, दत्त मंदिर आहे आणि नर्मदा मैया असे तिन्हीचा संगम आहे तिथे बघा. संत तीर्थ आणि देव. हर हर नर्मदे हर.